नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अगदी चमचमीत अशी भरपूर प्रोटीन असलेली सोयाबीनची रस्सा भाजी कशी करायची हे बघणार आहोत। न खाणारे सुद्धा एक पोळी जास्ती खातील इतकी चविष्ट ही भाजी होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कढईमध्ये 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं। पाणी गरम झालं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं। सोयाबीन बॉईल करताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। पाण्यामध्ये मीठ टाकल्यामुळे सोयाबीनला छान चव येते मिठाची, नाहीतर सोयाबीन खायला व्यवस्थित लागत नाही, म्हणून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। मी मिनी सोयाबीन घेतलेली आहे। ही सोयाबीन बॉईल करायला फक्त 5 मिनिट लागतात, जास्त बॉईल करायची नाही, नाहीतर जास्त वेळ बॉईल केली तर गाळ होऊ शकतो, म्हणून फक्त 5 मिनिट बॉईल करून घ्यायची। बघा, छान अशी उकळी आलेली आहे, पाण्याला छान बॉईल झालेली आहे सोयाबीन। मी 1 वाटी सोयाबीन वड्या घेतल्या होत्या। तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये भाजी करायची असेल त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही सोयाबीन घेऊ शकता। सोयाबीन बॉईल करून झालेली आहे, आपण गाळणीमध्ये काढून घेऊया, म्हणजे पाणी पूर्णपणे निथळून जाईल। पाणी पूर्णपणे गाळून घेतल्यावर थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायची सोयाबीन आणि अशा प्रकारे हलक्या हाती पाणी निथळून घ्यायचं पूर्णपणे। आता आपण वाटणाची तयारी करूया। त्यासाठी मी अर्धी वाटी खोबरं किसलेलं घेतलं आहे। खोबरं अर्धवट भाजून घ्यायचं, मग त्यामध्ये धणे भाजायला टाकायचे। 2 चमचे धणे घेतले आहे, धणे पण व्यवस्थित भाजून घ्यायचे। खोबरं आणि धणे भाजून झालेले आहे, आपण काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये कांदा भाजूया। 1 मोठ्या आकाराचा कांदा लांब पातळ कापून घेतला आहे मी, तो पण भाजून घेऊया। कांदा अर्धवट भाजून झाला की त्यामध्ये लगेच टोमॅटो पण टाकून घ्यायचं, म्हणजे कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजलं जाईल। कांदा टोमॅटो मऊ होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं। कांदा टोमॅटो भाजून झालं की त्यामध्ये लसूण आणि आलं पण टाकून घेऊया। मी 1 लसूणचा गाठा सोलून घेतला आहे आणि 1 इंच आल्याचा तुकडा। लसूण आणि आलं टाकल्यावर 1-2 मिनिट परतून घ्यायचं, म्हणजे लसूणचा कच्चापणा निघून जातो। हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि थंड झाल्यावर मग वाटण करून घेऊया। कढई तापायला ठेवली होती, कढई तापली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। मी 4 पळी तेल घेतलं आहे। तेल तापलं आहे, त्यामध्ये आपण वाटण टाकून घेऊया। तेल तापून घ्यायचं आणि मंद आचेवर मसाला परतायचा, म्हणजे मसाल्याला छान तेल सुटते आणि व्यवस्थित मसाला परतला जातो। फुल गॅस करून जर मसाला परतला तर तो करपला जातो आणि व्यवस्थित भाजीची चव लागत नाही, म्हणून मंद आचेवरच मसाला परतायचा। बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे। मिरची पावडर टाकून घेऊया। मी 2 चमचे मिरची पावडर घेतली आहे। तुम्हाला फिकं तिखट किती हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरची पावडर घेऊ शकता। हे मिरची पावडर तिखट आहे म्हणून मी 2 चमचे घेतला आहे आणि अर्धा चमचा काळा मसाला पण टाकून घेतला आहे। मिरची पावडर टाकल्यावर व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा। मंद आचेवर मसाला परतल्यामुळे व्यवस्थित तेल पण सुटते मसाल्याला आणि अजिबात कढईला चिटकत नाही। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि मसाल्यामध्ये टाकायचं, म्हणजे व्यवस्थित असं तेल सुटते मसाल्याला। बघा, छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला। कढईला मसाला चिटकत नाही, म्हणजेच मसाला व्यवस्थित परतला गेला आहे असं समजायचं। मसाला जर व्यवस्थित परतला गेला नाही तर भाजीला चव व्यवस्थित येत नाही आणि भाजीला तेल पण सुटत नाही, म्हणून व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा। आता आपण सोयाबीन वड्या टाकून घेऊया मसाल्यामध्ये, म्हणजे सोयाबीनमध्ये मसाला मुरतो आणि छान चव लागते सोयाबीन वड्यांची। 1-2 मिनिट सोयाबीन वड्या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या। सोयाबीन वड्या बॉईल करून घेतलेल्या आहे, म्हणून हलक्या हातीस परतायच्या, नाहीतर तुकडे होण्याची शक्यता असते। त्यामध्ये आपण अर्धी वाटी गरम पाणी टाकूया, म्हणजे व्यवस्थित सोयाबीन वड्यांमध्ये मसाला मुरेल। 1-2 मिनिट आपण हे परतून घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी टाकूया। मसाली भाजी करताना केव्हाही पाणी गरम करून टाकायचं, म्हणजे भाजीला चव येते। थंड पाणी टाकलं की भाजी बेचव लागते, म्हणून केव्हाही गरम पाणी टाकायचं।
मी 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये भाजी करायची आहे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. मला थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून मी अजून 1 कप पाणी टाकून घेतलं आहे. एकूण 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी. बघा, गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला पटकन उकळी येते, जास्त वेळ लागत नाही. भाजीला उकळी आलेली आहे. त्यामध्ये मी 1 चमचा कसुरी मेथी हातावर चोळून टाकलेली आहे. कसुरी मेथी जर तुम्हाला टाकायची असेल तर टाका, नाही टाकली तरीही चालते. कसुरी मेथी टाकल्यामुळे भाजीला छान फ्लेवर येतो. चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ जरा बेताने टाकायचं. आपण सोयाबीन बॉईल करताना पण मीठ टाकलं होतं म्हणून मीठ जास्त टाकायचं नाही, नाहीतर भाजी खारी होऊ शकते. सर्वात शेवटी बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा आणि खडखडीत उकळी काढून घ्यायची भाजीला. बघा, छान अशी खडखडीत उकळी आलेली आहे भाजीला आणि तरी पण छान आलेली आहे, बघू शकता. अशा प्रकारे जर तुम्ही भाजी केली तर न खाणारे सुद्धा बोटं चाटून पुसून खातील, इतकी ही भन्नाट भाजी होते. नक्की ट्राय करून बघा. तयार आहे चमचमीत सोयाबीन वड्यांची रस्सा भाजी. मग कशी वाटली तुम्हाला अगदी चमचमीत अशी सोयाबीन वड्यांची रस्सा भाजी? तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या. धन्यवाद.